केलेले आहे, बरोबर. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जे कोणी वारस असतील त्यांनी न्यायालयातर्फे वारसा हक्काबाबतची कागदपत्रे दाखल केल्यास त्याप्रमाणे खातरजमा करून दस्त नोंदणीची कार्यवाही करण्यात येईल. मग यात नवीन कमिटी कुठे चुकते ते रहिवाशांनी सांगावे. हे लेटर आपल्याकडे इथे आहे. मला बोलायचं आतापर्यंत आमचं रजिस्ट्रेशन का केलं नाही हे फक्त आम्हाला आणि नवीन कमिटीलाच, जुन्या कमिटीलाच माहिती आहे. का केलं नाही? आता आम्ही रस्त्यावर असतो. जर रजिस्ट्रेशन केलं असतं तर ठीक आहे, म्हणून रजिस्ट्रेशन झालं नाही. त्याच्यामध्ये हे लेटर कधीच आलेलं आहे आम्हाला माहिती होतं. 2011चं लेटर आहे, बरोबर. 11चं लेटर आहे. आज वर्ष कुठलं चालू आहे? 18. आम्ही का नाही केलं? रस्त्यावर असतो आता. त्याला जबाबदार कोण राहिलं असतं? हॅलो, 2011 मध्ये यांनी जे लेटर आणलेलं आता यांचं म्हणणं आहे, पण त्यानंतर त्यांनी आज मितीपर्यंत कोर्टात जाणं गरजेचं होतं. आता ते गेले नाही, त्याला आपला दोष आहे का? नियमबाह्य पद्धतीने आपण त्यांना, ते आपल्यालाही सहानुभूती वाटते, आपुलकी वाटते, कारण आपल्यापैकीच ते आहेत, तेही त्यांच्या जागेवर बरोबर आहेत. परंतु कोर्टातून तशी कोणती ऑर्डर त्यांनी पास करून आणलेली नाहीये. मग त्याला आपण काय करणार? आणि त्या डिस्प्यूट मॅटर आता मी तुम्हाला क्लिअर करतो. 2009 साली जेव्हा एनेक्चर झालेलं होतं त्यावेळेला, त्या एनेक्चरच्या दरम्यान सकाराम बाबू खताते हे बेड रेसवरती होते आमच्या समक्ष. त्याच्यानंतर ते जेव्हा एनेक्चर झालं तर नेम ऑफ टेनेंट मध्ये सकाराम बाबू खतातेंचं नाव पाहिजे होते, परंतु नेम ऑफ ऑक्युपेंट मध्ये त्यांनी वारसाची नावं टाकली पाहिजे होती. मग हा प्रश्न उद्भवला नसता. तसं झालेलं नाहीये. नेम ऑफ टेनेंट सकाराम बाबू खताते आणि नेम ऑफ ऑक्युपेंट सकाराम बाबू खतातेच आहे. त्यानंतर पुढेही प्रोसेस व्हायला पाहिजे होती. रजिस्ट्रेशन ही आज मितीपर्यंत यांचं झालेलं नाहीये. मग आपण कोणत्या बेसवर, कोणत्या अधिकाराचा वापर करून यांना रूम अलॉट करणार हे रहिवाशांनी सांगावं. एक मिनिट रिक्वेस्ट करतो मी तुला. घे रे बाबा, मी तुला अलॉटमेंटचं बोललोच नाहीये. लॉटरीचा हक्क मूळ रहिवाशालाच मिळाला पाहिजे. आणि तू तो कोर्टाचं जे बोलतोयस ना, कोर्टाचं ते इथे पटकन इंडिमिटी बॉन्ड, आमच्याकडे 20 पुरावे त्या घरावर. 20 पुरावे. कोणत्या बेसवर तू बोलतोय की राहत होतात कोर्टामध्ये? आम्ही का कोर्टामध्ये जाऊ? आम्ही सेफ आहे, कळलं का? एक मिनिट इकडे. हॅलो, मला मॅटर यांचा इकडे सांगतो मी. पहिली गोष्ट म्हणजे 10 वर्ष. एक मिनिट पहिलं तुम्ही शांत ऐकून घ्या सगळ्यांनी. पहिलं तुम्हाला हे सगळ्यांना सांगायचं आहे, हा ज्यावेळी चाळीत राहत होता त्यावेळी तू रूम कशाला खाली केलास? तू जुन्या कमिटीला सांगायला पाहिजे होतस की बाबा माझं रजिस्ट्रेशन तुम्ही करत नाही, तुम्ही रूम खाली करणार नाही. कारण रजिस्ट्रेशन हे रूम तोडायच्या अगोदर झालं होतं. आणि आता तू आम्हाला कशाला याच्यामध्ये पकडतोयस? 10 वर्षामध्ये तू रजिस्ट्रेशन करू शकला नाही का जुन्या कमिटीला घेऊन? आणि आता याचं उत्तर तुम्हाला राजन बागायकर देतील चांगल्या प्रकारे, बरोबर आहे की नाही? 10 वर्ष का कमी पिरियड आहे का? आता हा एकाच्या रूम साठी एवढ्या लोकांना आपण वेटीस करणे बरोबर आहे का? आणि आम्ही त्याला ड्रॉचा हक्क देत पण होतो. आम्ही त्याला बोललो की राजन बागळ करून तुम्ही बॉन्ड पेपरवरती लिहून आणा की 2009 पासून मी यांना पूर्णपणे सगळे म्हणजे यांची काय जबाबदारी आहे ती माझी आहे. हे त्याला मी सांगितलं होतं की बॉन्ड पेपरवरती लिहून आण. ते पण त्यांनी बॉन्ड पेपरवरती लिहून आणलेलं नाहीये. आणि बोललो जर तुमचे काही घरचे काही मॅटर असतील डिस्प्यूट, तुम्ही डिसाईड करा की लॉटरी कोणाला काढायची आहे. कारण लॉटरी काढला म्हणजे तुम्हाला पोझिशन भेटला असं नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे लॉटरी आपण कशासाठी काढतोय की बाबा मला हा रूम अलॉट झाला आहे, आपल्या सेफ साईड साठी आपण काढून घेतोय. आणि हे पूर्वी पण तुम्हाला सांगितलेलं आहे. आता यांच्या या एका मॅटर साठी एवढं सगळं थांबून ठेवणं योग्य आहे का? जर तुम्हाला वाटत असेल योग्य आहे, मला फक्त एकच बोलायचं आहे की ज्यावेळी आपली चाल तुटली त्यावेळी कित्येक लोक तर म्हणजे चेक घेऊन घरामध्ये राहिले होते. त्यांची घरं तोडली का? नाही तोडली. जर तुझं रजिस्ट्रेशन झालं नव्हतं
तू घर कशाला दिलास खाली करायला? त्यावेळेस कसं होतं, जी व्यक्ती ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं होतं, ज्यांचं बायोमेट्रिक झालेलं होतं, त्यांचं कसं होतं की त्यांच्या वारसाचे ऍग्रीमेंट आपण डायरेक्टली करू शकत नव्हतो. ते आपण ठरवलं होतं ज्या वेळेला त्यांची पुन्हा सप्लिमेंटरी होईल त्यावेळेला त्यांच्या ज्या आपसातले जे काही वाद आहेत ते वाद डिस्प्यूट सेटल करून जे काय होईल त्यांच्या नावाने येतं. आणि दुसरं, ज्या वेळेला आपलं विकासाचं काम चालू झालं त्यावेळेला सुधाकर खताते आणि परिवार तिथे राहत होते आणि आपल्याला रूम एक खाली करून घ्यायचं होतं, त्यांना भाडं देखील द्यायचं होतं. तर आपल्या शब्दाखातीर त्यांनी हे रूम खाली करून आपल्याला दिलेलं होतं. तर आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपण सुद्धा त्यांना रस्त्यावर न येता आज जे त्यांचं मूळ घर आहे त्या घरामध्ये त्यांचं जे काही फॅमिली डिस्प्यूट असेल तो तेच लोक आपल्यात सेटल करतील. त्याचा आपला काही, आणि पूर्वीपासून आपण सर्वांना सांगितलं होतं ज्यांचे जे काही फॅमिली डिस्प्यूट असतील तर त्यांनी आपसात सेटल करून, फक्त एवढंच आहे माझं म्हणणं की बाबा आता पूर्ण झालेली आहे त्यामुळे तो रस्त्यावर राहील का कुठे राहील तो विचार करता आपण जे काही आपण रहिवासी आपण खाली केले होते त्यांना पुन्हा आपल्या चाळी बिल्डिंग मध्ये घेऊन येण्याची ही आपली जबाबदारी आहे. हॅलो, आता जे खताने फॅमिलीचं जे काय डिस्प्यूट मॅटर होतं आता त्यांचं आपसात एक डिस्कशन झालेलं आहे. तर सुधाकर खतातेंना त्यांच्या भावा भवन खताते यांना लॉटरी काढण्यात देण्यास काही हरकत नाहीये त्यांची, त्यामुळे त्यांनी ती लॉटरी काढावी. यांनी नोंद घ्यावी. या सोडतीकरता हाजी मोहम्मद चाळीच्या सर्व मूळ रहिवासी भाडेकरू तथा त्यांचे कायदेशीर वारसदार आणि सोडतीच्या कार्यक्रमात उपस्थित राहून सहकार्य करावे ही विनंती. नमस्कार. मागच्या रविवारी आपण वाटते सभा घेतलेली कशा पद्धतीने लॉटरी काढायची या संदर्भात. त्यासाठी दोन पद्धती सांगितलेल्या. त्याच्यातली जी पहिली पद्धत आहे ती जुना डब्बा आणि एक नवीन डब्बा, म्हणजे जुन्या ज्या आपल्या खोली होत्या चाळीमधल्या, चाळीतल्या आपल्या ज्या जुन्या रूम होत्या त्याचे जे नंबर्स आहेत ते जुन्या डब्यामध्ये आपले असतील. त्या डब्यामधून एक चिठ्ठी आपले आता सध्या प्रमुख पाहुणे आपले नाहार साहेब आलेले आहेत तिथे, तर ते काढतील आणि तो जो नंबर जो ज्या मूळ रहिवासाचा असेल तो मूळ रहिवासी येऊन या नवीन डब्यातला ती चिठ्ठी चिठ्ठी आहे ती काढण्यात येईल. तर अशा पद्धतीचं ते स्वरूप आहे. म्हणजे जी नवीन इमारतीमधली आपली जी सदनिका आहे त्या सदनिकेतलं जे आपलं घर आहे त्याच्या प्रत्येकाचा त्याला अधिकार देतोय आपण नवीन सोडत काढण्यासाठी. तर अशा पद्धतीचे राहील. आणि अजून कोणाला काही याच्या संदर्भात काही समजलं नसेल वगैरे आणि तुम्हाला चिठ्ठ्या वगैरे किती आहेत तर आता सध्या आपण त्या मोजून घेऊ शकता. हॅलो. आणि 112 मागच्या 2 सप्टेंबर 2015 जी आपली ह्याच लॉटरीच्या संदर्भामध्ये सभा झाली होती त्याच्यामध्ये जवळपास 7 आणि 7 14 म्हणजे जवळपास 7 टेनंट असे होते की त्यांनी स्वतःहून नवीन म्हणजे आयेशाबाईच्या रिहॅब कंपोनंट मध्ये जायला त्यांनी संमती त्यांची दर्शवलेली आणि त्या सर्व गोष्टी रहिवाशांच्या समक्ष झाल्या होत्या आणि त्यांना विचारण्यात आलं होतं तर तुम्ही जाणार की नाही. तर त्यांनी त्यावेळी सांगितलेलं की आम्ही तिथे नवीन कंपोनंट मध्ये जाण्यास आमची हरकत नाहीये. आणि उरलेले काही 7 रहिवासी होते त्यांनी आधीची जी जुनी कमिटी होती त्यांना सुद्धा काही गोष्टी कळवल्या नव्हत्या आणि परस्पर विक्री केलेली. तर असे जे 7 आणि 7 एकूण मिळून 14 जे टेनंट्स आहेत ते नवीन इमारतीमध्ये नवीन आयएसएफआयच्या रिहॅब कंपोनंट मध्ये आपण ट्रान्सफर करीत आहोत आणि त्या संबंधीचा ठराव 2 सप्टेंबर 2018 जुन्या कमिटीने मान्य केला होता आणि सर्व रहिवाशांनी त्याला संमती दिली होती. आता त्याच्यानंतर आता आपले 112 मध्ये जवळपास 3 रहिवासी आहेत. त्या 3 रहिवाशांनी नंतर म्हणजे बिल्डिंग आपली तयार झाल्यानंतर विक्रीचा व्यवहार केला ती पण आपल्या कमिटीला काही कळवण्यात आलेलं नाहीये. तर त्या रूम नंबर भारती वाडेकर रूम नंबर 61, प्रतिभा राणे रूम नंबर 90 आणि सीताबाई रहाटे रूम नंबर 105
तसे जे 3 टेनंट्स आहेत त्यांनी आपली रूम परस्पर विकलेली आहे. तर आज आपण ह्या 3 रूमसाठी त्यांना आपल्या 112 जी आपली रिहाबची आपली जी बिल्डिंग नवीन तयार झालेली आहे त्याच्यातल्या 103, 203 आणि 303 ह्या ज्या सदनिका आहेत त्या ज्या सदनिका आहेत त्या या 3 टेनंट्सना देण्याचं आम्ही कमिटी मार्फत ठरवलेलं आहे. पण त्याच्यावरती रहिवाशांचं काय ऑब्जेक्शन आहे का? कोणाचं असेल तर सांगा. तसं काय आणि रहिवाशांच्या हिताच्या दृष्टीने, कारण त्यांनी एकतर आधीच्या पण कमिटीला काही कळवलेलं नाहीये, आता पण काही कळवलेलं नाहीये. तर त्या ज्या 3 रूम आहेत त्या खालच्या फ्लोअरच्या असणार आहेत आणि त्या पण त्यांना मधल्या रूम 103, 203, 303 अशा पद्धतीने ह्या 3, त्याच्यामुळे त्या 3 लॉटरीज आहेत त्या आपण ऑलरेडी बाहेर काढलेल्या आहेत. त्या 3 रूमच्या लॉटरी आज त्यांना ह्या फिक्स आपण सदनिका, नवीन सदनिका आपण देत आहोत. उरलेल्या 109 सदनिकांची आता आपली पूर्णपणे सोडत होईल. आज 109 सभासदांची किंवा सदनिकाधारकांची जी आज आपण सोडत काढणार आहोत, सोडत होण्यापूर्वी कृपया त्यांची नावं आणि खोली नंबर सांगण्यात यावे. तसेच 2 सप्टेंबर 2018 रोजी इथं पण एक आपण सोडत घेणार होतो की आपल्याकडून झालेलं नाही. पण त्यावेळी आपल्या तज्ञांकडून असं प्रतिपादन करण्यात आलं होतं की या सोडतीसाठी म्हाडाचे अधिकारी स्वतः हजर असतील, तसेच जे विकासक आहेत तेही हजर राहतील. तर माझ्या मते मला तर म्हाडाचा कुठलाही अधिकारी इथे दिसत नाही. असेल तर तुम्ही सांगा मला. मग ही सोडत पारदर्शी आहे का याचा विचार तुम्हीच करा. आता एक प्रश्न यांनी केला की म्हाडाचा अधिकारी उपस्थित आहे की नाही. तर या संदर्भामध्ये 2 सप्टेंबरला जी लॉटरी झालेली होती आपली, त्यात काही डिस्प्यूट झाले, त्याच्यामुळे ती कॅन्सल झाली. तर त्या संदर्भामध्ये ते जे डिस्प्यूट झालेले होते त्या संदर्भात आधी आपण सर्व रहिवाशांनी मिळून म्हाडाला पत्रव्यवहार केला होता. तर त्या म्हाडाने जो पत्रव्यवहार केलेला होता तर त्या संदर्भात म्हाडाने 16 नोव्हेंबर 2018 रोजी मेसर्स निर्माण रिएक्टर म्हणजे जो आपला पहिला विकासक होता सरांचं आणि त्यांचं जॉईंट व्हेंचर आहे, त्याच्यामुळे त्यांना निर्माण रिएक्टर्सला पत्र लिहिलंय म्हाडाने. ते मी आता तुम्हाला वाचून दाखवतो. हाजी गुल मोहम्मद म्हणजे विषय भूकर पाहणी क्रमांक 24, भूकर पाहणी क्रमांक 41, लोअर परेल विभाग, इमारत क्रमांक 94A, 100A, 100A आणि 100B, शाहीर शेख मार्ग, केशवराव खाडे मार्ग, लोअर परेल येथील हाजी गुल मोहम्मद चाळ व आयशाबाई चाळ या नावाने ओळखला जाणाऱ्या मालमत्तेच्या पुनर्विकासासंदर्भात. आणि त्या महोदय त्यांचं पत्राचं मी आता महिना वाचून दाखवतो. संदर्भातील पत्राद्वारे हाजी गुल मोहम्मद चाळ येथील भाडेकरू रहिवासी यांनी आपले निवेदन सादर केले आहे. नवीन पुनर्विकसित इमारतीतील सदनिकांचे वाटप पारदर्शक पद्धतीने होत नसल्याची तक्रार भाडेकरू रहिवासी यांनी त्यांच्या संदर्भीय पत्राद्वारे या कार्यालयाकडे सादर केली आहे. विकास नियंत्रण नियमावली 33/7 मधील परिशिष्ट 3 कलम 4 मध्ये पुढील प्रमाणे तरतूद करण्यात आली आहे. The tenement in the reconstructed building shall be allotted by the landlord occupants cooperative housing society to the occupants as per list certified by FBRRB. या तरतुदीनुसार नवीन इमारतीतील गाळांचे वितरण इमारत मालकाने इमारतीतील भाडेकरू रहिवाशांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेने आवश्यक आहे. तरी आपण योग्य त्या पारदर्शक पद्धतीचा अवलंब करून नवीन इमारतीतील गाळांचे वितरण होत असल्याची दक्षता घ्यावी. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही म्हाडाचे अधिकारी ह्या पत्रांद्वारे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण जबाबदारी ही आपल्या कमिटीवरती आणि विकासकांवरती टाकली. आणि त्यावेळी जे काही झालं होतं म्हणजे आपण यांना बोललो होतो की तुम्ही पारदर्शकता, आपला विषय फक्त पारदर्शकता होता. कारण या लोकांनी 18 चॉईस रूम घेतले होते जॉईंट कमिटी मेंबरनी आणि आम्ही आता कुठचे चॉईस रूम नाही मागितलेले. आम्हाला फक्त पारदर्शकता आणि निस्वार्थपणा हे 2च फक्त शब्द आम्हाला फक्त होते, म्हणून आम्ही हे काम करायला आलेलो बस इकडे. जर तिथे पारदर्शकता असली असती, त्या लोकांनी 18 चॉईस रूम जर घेतले नसते तर आम्ही त्यांना ती लॉटरी करायला दिली असती. त्याच्यामुळे आता हा जो वाद आहे विनाकारण आता जो काय काढायचा प्रयत्न चाललेला आहे तो आता योग्य नाहीये. हा वाद नाहीये. त्या दिवशी आम्ही पदोपदी सांगितलं होतं की म्हाडाचे अधिकारी सोडतीला येत नाहीत. तुम्ही
मानायला तयार नाही. तुम्ही कायदा दाखवताय त्याला अमुक 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 नुसार आणि गेल्या रविवारी झालं होतं, तुम्ही नव्हतात. माझं हे एवढं गेल्या रविवारी मिनिट्स मध्ये मला माहित नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला माहित नाही, त्याला आम्ही काय करणार? हो, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय मॅडमने पण की ही लॉटरी तुम्ही करून घ्यायची आहे. मग आम्ही ते सांगत होतो. पण तुम्ही ऐकायला ऐकायला तयार मागितले होते. नव्हते. चॉईस आम्ही नाही घेत होतो. मग? आम्हाला बिल्डर देणार होते. पण बिल्डर हो, yes. एक मिनिट थांबा. जर यांना 18 चॉईस रूम जर बिल्डर देणार होते असे हे बोलतायत तर आपण समक्ष बिल्डरांना विचारून घेऊ. गुड मॉर्निंग एवरीबॉडी. पहले तो ये सब एलिगेशन कोई मतलब का नहीं है, सब बेबुनियाद है. इसका अगर कोई भी चीज का प्रूफ या मिनट्स होएगा तो आप चेक कर सकते हैं. और दूसरा ये है कि हमें हमेशा यही बताया गया है कि लॉटरी फेयर होना चाहिए, लेकिन जब कमेटी हमारे साथ इतने साल से इतने महीने से जब मिली है, हमको हमेशा उन्होंने ये इन्फॉर्म किया है कि हमारा 12 या जो 18 जो भी फ्लैट है वो हमारे प्रेफरेंस से हम लेंगे. जैसे आयशा बाई बिल्डिंग में वहां पर रेजोल्यूशन पास किया है उन्होंने आपस में, सिमिलर उन्होंने ये हमको इन्फॉर्म किया कि हमारे यहाँ भी हम ऐसा करेंगे. लेकिन मेरा कोई भी कंसेंट ये चीज में नहीं चलेगा, क्योंकि फ्लैट मैं खाली डेवलपर हूँ और मेरा रोल है खाली बिल्डिंग बना के आप लोगों तक पहुँचाना. मेरा काम पूरा हुआ. अभी जिसको नसीब से जो कमेटी, पुराना कमेटी हुआ या बाद में अभी नया कमेटी हुआ, जिसके जो नसीब से जैसे जैसे लॉटरी सिस्टम फेयर सिस्टम होएगा वही सिस्टम हम भी एक्सेप्ट करेंगे और माड़ा भी एक्सेप्ट करेंगे. हॅलो, आपले 2 ठराव मंजूर झालेले आहेत ते पुन्हा एकदा कानावर घालतो. चौदा लोक जे शिफ्टेड झालेली आहेत आयशाबाई चाळीमध्ये, तो एक ठराव आहे. आणि दुसरा ठराव आहे 112 संतिकेमध्ये 3 रूम 103, 203 आणि 303 यांना आपण तो एक ठरावात आपण विषय घेतलेला आहे. तो एक ठराव मंजूर करत आहे. आपण असे दोन्ही ठराव मंजूर करत आहे. आणि राहिले आता त्यांच्या मागणीनुसार रहिवाशांची यादी वाचून दाखवायची नाही. ती आता जिथं काम जी कार्यवाही पण करणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी ती कन्फर्म करावी, जेणेकरून लोकांचा वेळ आणि उद्घाटकांकडे वेळ नाही, त्यांनाही काम आहे लवकर जायचं. त्यामध्ये फटाफट आपण चालू करू. हॅलो, लॉटरीची जी प्रक्रिया आहे ही चालू करत आहे आपण. आणि नागसाहेबांना जो काही त्रास झाला आता या गोष्टीचा इकडे, त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांतर्फे आणि मग माझ्यातर्फे मी त्यांची जरा माफी मागत आहे. एक और चीज मैं बोलना चाहूंगा कि पुराना कमेटी जो भी था उन्होंने हमारे साथ मीटिंग कर करके हमको बहुत चीज हेल्प किया है. ऐसा नहीं है कि उन्होंने कुछ हेल्प नहीं किया है. तो मैं यही चाहूंगा आप सब लोगों से कि इनके अगेंस्ट मत चलना अभी भी और आगे फ्यूचर में भी जब साथ में रहेंगे, क्योंकि इन्होंने बहुत चीज में हेल्प किया है. जब हम लोग ने सैंपल फ्लैट भी बनाया है, एक एक चीज आके देखा है, बताया है ये डालो ये मत डालो, ऐसा करो वैसा करो. नहीं तो अगर हम लोग उसका कंसल्टेंसी नहीं लेते थे, कि कमेटी का हेल्प नहीं लेते थे, तो शायद जो आप फ्लैट देखते हो वो वैसा वे में नहीं बनता था. तो उनके साइड से भी हमारे को हमेशा प्रेशर आया है. और आज तक हम लोग ने लास्ट एक मीटिंग का 7,000 रुपया के सिवा आज तक एक भी पैसा ये कमेटी को नहीं दिया है.
आहेत व इथे जुने सुद्धा आहेत. तर हे जर कोणाला काउंट करायचे असतील 109 तर त्यांनी इकडे येऊन सगळ्यांच्या समक्ष काउंट करावे. हॅलो, कोणाला शंका नाही ना आता? ठीक आहे. हॅलो, आता आपण ही जी लॉटरीची प्रक्रिया आहे हे श्री अजय नहार साहेब यांच्या थ्रू आता आपण चालू करत आहे. हाँ मैं जुने डबे टी-शर्ट हूँ. हाँ बस. अरे तू घे ना. अरे असं नाही ना, घे ना. तुला ट्रान्सलेशन कशाला देतोय? बोल ना. बराचसा वेळ गेला आणि त्यानंतर निर्माण रिअल्टर्स आणि नहार ग्रुप ऑफ कंपनीज यांनी एकत्रित येऊन आपली ही असं एकदम शोभक अशी इमारत माझ्या माहितीप्रमाणे आपल्या एरियात सोडा पण मुंबई विभागामध्ये रहिवाशांची जी बिल्डिंग आहे ती अशा प्रकारची बिल्डिंग कुठेही झालेली नाही. तर यासाठी खरंच ज्या वेळेला आम्हाला पहिलं नहार यांनी आम्हाला हे केलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, जशी माझी सेल बिल्डिंग असेल त्याच पद्धतीने तुमच्या रहिवाशांचं देखील कन्स्ट्रक्शन बांधकाम जे आहे ते रहिवाशांचं देखील असेल. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा जो शब्द दिलेला होता तो त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे हार्दिक आभार मानतो व यासाठी असं इतकेच नाही तर यापुढे देखील जे जे काय आमच्या समस्या असेल तर त्यांनी आमच्या त्या समस्या विचारात घेऊन त्या समस्या त्यांनी आमच्या सोडवाव्या अशी मी त्यांना विनंती करतो. जय हिंद, धन्यवाद. मैं एक और विनती करना चाहूँगा कि हमारे लिए सिर्फ हाजी गुल मोहम्मद चौल नहीं था, आयशा भाई भी था एक पूरा रीडेवलपमेंट प्रोजेक्ट बन के. तो मैं चाहूँगा कि उनका भी जल्दी से जल्दी लॉटरी सिस्टम हो जाए और आप सब लोग अपने अपने फ्लैट में पीसफुली अपना पेपर वर्क डॉक्यूमेंट के साथ आके रहो और ये बिल्डिंग का आनंद लो और इसको मेंटेन रखो. आपस में अपना जीने का तरीका वैसे रखो ताकि बिल्डिंग का लाइफ ज्यादा रहे. बाहर से अंदर से सब जगह से हर आदमी को अपना सिविक सेंस जो भी है वो पूरा करके ये बिल्डिंग को अच्छा रखे. तभी ये दोनों आपका ट्विन टावर हमेशा चमकेगा. थैंक यू. हॅलो, जरा कृपा करून जरा अजय नहारची जी टीम आहे सरांची त्यांनी जरा पुढे यावे. अरे हमारे दोस्त अभी कोण आहे? जाऊ दे ना घे ना. बस झालं काय? बस झालं. सदनिकेत जाऊ. तर इथे आता जे आपले अतिथी म्हणून आलेले आपले विकासक श्री अजय नहार यांचे पहिले आपण आभार मानू आणि त्यांचे आभार मुख्य प्रवर्तक जे आहेत आपले ते त्यांना पुष्पगुच्छ प्रथम देतील. भाई हे काय आम्हाला नको आहे. 103 हे
नमस्कार. जसा रूल नंबर माझा साहेबांनी काढलाय तसंच मी त्यांना विनंती करतो नवीन रूल नंबर त्यानेच काढावा. कोई भी आवे सर. हॅलो 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 चॉकलेट पण आलो. चॉकलेट बरोबर येईल भाई. पहिला चॉकलेट 50. ऑल कमिटी नहीं अरे निकालो ना. चलेगा कोई भी आने दो. सही कर. राजेश अजून एक ऍक्च्युली रबर हे करायला. हॅलो त्याची आहे ना. तुमच्या ती चिठ्ठी काढली ना तर कृपा करून जरा साईन करा. 133. 133. नाव काय? सुनील तोरसकर. विचारतोय ना मी. प्रत्येकाने घेतले त्या भरतला नाही मिळाले. नवीन एकोणीस 139. आप 20, 21 या 22 रहेगा शायद. 1104.24. 2424. 24. न्यू आलो. तो पण आलो. नंबर घ्या ना तुला. 703. 11 नंबर 11. 11 नंबर.
11 नंबर. बरं तुला न्यायला नंबर मिळाला ना. 1202. राजन पाकलकर. दीपक कनोजिया. राजा आहे आता ते भरत हे पकड एका मिनिट जाऊ दे. पाणी घे. बरोबर पाणी बॉक्स पुरं पाणी घ्या. पाणी पाहिजे नाही. हात काम पाहिजे टेन्शन पण चॉकलेट कंपनी मध्ये डर रही है. 56 56 56. आपल्या ओल्ड रूम मधून ती मांडणार आहे. ते आपल्या साईडचे ज्येष्ठ व्यक्ती आहे. मग आता मी त्यांना ते ड्रॉ काढण्यासाठी आमंत्रित करत आहोत. हॅलो, रूम नंबर 36. रूम नंबर 36. बरोबर. 36 रूम नंबर 36. 36 उभे राहा ना कोणतरी इथे. रूम नंबर 1603. रूम नंबर 4141. 41. नाव काय? नाव बघ रूम नंबर 1305.
रूम नंबर 92 92 बेस्ट ऑफ लक संतोष भाई. थँक्यू व्हेरी मच. रूम नंबर 2201 138 भरत आपला अरे तो खारवा आहे का? अरे आला हे वया त्याच्याकडून जुना पण काढू. रूम नंबर 1405 रूम नंबर 49 रूम नंबर 1901 122 रूम नंबर 122 आणि तुमच्याकडून नवीन रूमची चिठ्ठी ना तुमच्याकडे ठेवून द्या. आता इथे ही काढा. नंबर 801 801 सारखा काय येतोय मला वाटलं 60 बंधू आलं 56 बंधू आलं लक्ष्मी काढला लक्ष्मी साहित्य ना फोटो काढा चॉकलेट घेऊन जा नंबर थांबा रूम नंबर 1703 रूम नंबर 8282 विवेक वाडेकर नंबर बघा 403 403 403 116 116 आता पुढचा कॅन्डिडेट भाग्यवान जरा तुझं बाई पावस कर 1804
रूम नंबर 5757 57. तुमची आहे सत्ता हॅलो 27. किशोर भुतिया निकालो चलो हिना के निकालो चलो 1002 रूम नंबर 8585 85. रूम नंबर 1101. रूम नंबर 16. रूम नंबर 16 1616. 16 ललिता बी भूतिया. रूम नंबर 89. 89. रूम नंबर 89. चॉकलेट मला तर 2 काढले नाऱ्याचा पण घ्या. प्रशांत चव्हाण नाव पण सांग घे बाबू चॉकलेट घे. 160. रूम नंबर 3. रूम नंबर 3. रणजीत दुधवडकर. रणजीत दुधवडकर. थँक्यू. रूम नंबर 400. रूम नंबर 5. अगोदर अरे
रूम नंबर 7474 सुनील कार्लेकर. लोकांनी असं नको आपल्यात पाहिजे. गेले रूम नंबर 17 चॉकलेट बदली चकली टाकली असती तर. रूम नंबर 131 131 नालाच्या बाजूला तालाची खोली. नालाच्या बाजूला तालाची खोली. अरे अभी तलाची नाही आएगी, देख तू खाली. 900 है बादशाह. 900 रूम नंबर 33 ज्योतिराव माहिमकर. शिवा आम्हाला इकडे द्या, पहिले द्यायला इथे बसायला द्या. इथे 304 रूम नंबर 4545 माइनकर सत्यविजय पेडणेकर. वन सेवन झिरो 1704 नंबर 12 सुलोचना दुधवडकर. दोन रूम आहे. तक बनवले होते 603 अरे यार है बाबा हम तो रुकिया किया अर्जुन भाई
ते आणि त्यांना रिक्वेस्ट कर की शक्यतो हिंदीमध्ये समजेल प्रवीण मोरे नंबर येत नंबर 7979 सुधाकर कोयरेकर जो मिळेल तो आपला त्याला इथे जेवढे उभे असतात बहुतेक जास्तवर आहे नंबर किती टॉप फ्लोर नंबर घ्या ना नंबर काढा याच्यातून नंबर काढा रूम नंबर 129 129 भरत 129 अरे वा सावंत बाहेर गेले नंबर 1701 रूम नंबर 66 66 उमेश गिरकर अजून एक बरोबर पहिला नंबर 903 काय नाही रे नंबर 48 काढला 48 लक्ष्मी नाईक रूम नंबर 136
136 136. अरे पूजा पूजा गावस्कर. आकाश किती उरले? खालचे राहिले बरोबर बोलत खालचे राहिले बरोबर बोल एकदम बरोबर बोलतोय. 128. पडते पडते पार्टी पार्टी काका पार्टी पाहिजे ना पार्टी झाली नंबर 6. काय नंबर 6 नंबर बजरंग बली रवींद्र कांडेकर. 201 का गच्चीवर जावं लागेल. अरे नॉट बॅड 13. अर्जुन ताराणे. आपलं राहिले 7777. 77. गरम करू शकत नाही मला भांडी घालून. चॉकलेट संगीत चांगले इकडे किती नंबर 1102. रोज मला पार्टी द्यायची ना नंबर 6262. 62. विठ्ठल चिटणीस. आता हे ऐकले ना आमची आता पार्टी रोज चिठ्ठी काढून अरे 22.
Room number 222. चंद्रकांत कुळेकर. हरण आणि पाडा, हरण आणि पाडा. निघालो बस ना कडक संध्या को चॉकलेट दिला. बस ना पाच. नंबर 40 नंबर संतोष निकम. चंद्रकांत निकम. जरा बघ स्टॅपलर निघालं सगळं. 1201 8383 83 संतोष कदम. संतोष कदम. अरे हे बाबा गजानन चव्हाण बोल. प्रशांत चव्हाण. गीतांजली सपकाळ. आमदार आहे तुमचा आम्हाला बरोबर किल्ल्याला घेऊन आला है ना. चॉकलेट किने खाणार. नंबर 9191. हे लवकर चढा नंबर काढतो. संध्याकाळी आहे ना बसायचं आहे ना. मनीष अमृते. नंबर 301. नंबर 9 सीताराम वैश्य. अध्यक्ष
नंबर 1905 67 67 6767 दिनकर कदम वन 1505 72 72 महेंद्र भाई भंडारी देवेंद्र भंडारी इधर चॉकलेट में माझा तरी कुठे 140 शेवटचा नंबर 140 कोकाटे या लवकर नंबर 1105 रूम नंबर 102 102 जगदीश देवकर टेन्शन मध्ये एवढी मेहनत घेतो बघ ना तुमचं कुठे पण नाही रे रूम नंबर 604 रूम नंबर 23 2323 सकाराम खताते संदीप 747 47 अनिता भंडारी
नंबर 124 124 शंकरलाल चॉकलेट दे पहिलं नंबर 6565 सूर्यकांत खानविलकर हे बाळा दोन आहे, तीन कुवेस्कर आहेत. राजेश सावंत के बाजू में तौरस्कर के बाजू में ये संदीप पहिला मोमेंट 905 नानाजी वारुसे नंबर 505 123 विनायक गिरकर गोविंद अमाजी सकपाळ सरस्वतीबाई सकपाळ त्यांना काढा चॉकलेट द्या पांढऱ्याला यातला एक नंबर काढून थांबा, नंबर घेऊन येतो. 150 नंबर 3434 आकाश किती उरले आकाश किती उरले आकाश किती उरले आकाश किती उरले
चॉकलेट ना मला यार बनी सही करा 58. पुष्पलता चव्हाण हे पंडित मला निघाले नंतर हे थांबत राहिला 2 साईज टाइम पण इधर टाइम मारो पहले भी देखते चॉकलेट तो चॉकलेट मेले तुझे जाने हा किती 137 ना 137 ना 3737 किती आहे प्रज्वल सकपाळ ध्रुवा सकपाळ थांब भाई थांब शिवाजी कर शिवाजी नंबर 101 प्रकाश भंडारी अरे गोविंद नंबर 2101 25 शशिकांत भंडारी हे माझ्या माईक पण चालू झालं हॅलो हॅलो नवशेख नंबर 901 नवशेख 26 विलोचना साळवी विजय माने बोलले सगळं ठेवा मनात ध्यान चालू राहून दे ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम
नंबर 1304 305 अरे पाठीमागे पाठीमागे हो साडसकर नवीन नंबर नंबर 501 नंबर 8 यशवंत पेंट नंबर 1401 रवींद्र पंडित सांगू नको ते छोटी चांगलीच चांगली देणार सगळ्यात चांगल्या रामदास राणे सुरुवात चांगली कर बाबा उरली नाही बनी सही करेगा तू सही करेगा ठीक है 702 ठीक है नंबर 702 हाँ है ना ये विनू आवी जाओ अरे आद्या हो तो काका को दे हा चॉकलेट का 1803 1803 ये सरपंच आ जाओ ये आ गया सरपंच आ गया अरे सरपंच फोन काढणार हो या फोन काढणार सवय काढणार हे थांबे तुझी ऐकून ये तुझी कोणी पण येते तिथं या हे थांबे येऊन ना काढा तोपर्यंत काढा ना कोणता लगती आहे काढ काय बिंदात काय नाही चकड का कोण बोल कर 503 भरत 503 मनोज सही का सही मनोज 14 वंदना भोसले यांच्याकडे
माथेनं देखत्या काकांनी 1003 नंबर 1003 24 अनिल घेतले. अरे आले एक झाला 350 मग तेच बोलतो आता 602 नंबर 602 32 32 प्रमोद चिले. समोसा नंतर दे रे 1805 वो नंबर घे 150 सावंत. अरे हॅलो रिव्ह्यू मारलं की नंबर 2003 अरे सॉलिड नंबर 1601 69 वल्किका चव्हाण राजेंद्र मंडाले. माझं रडायला इच्छा दोनशे 4 नंबर 204 प्रशांत शिंदे. एकशे 21 अरे 1402 नंबर 104 104 दादाबाई कोथरे राजाबाई 504 नंबर 504 सही करतात
बाजू करायचं कागद किती किती रूम नंबर किती आहे रूम नंबर किती आहे रूम नंबर 30 पहिला दुसरा 800 थांब 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 हा चालू नंबर 1605 सॉलिड कृष्णा नंबर 9999 बस का साइन करा कोणताला घेतलं नंबर 605 पाणी द्या आम्हाला सकाराम सप्रे पंडित तिकडे नंबर 6363 राजेश सावंतचा हा हाय बाकी आहे नंबर रे वंदना चोरी 63 हे भारतीय अरे वाह वाह ये चॉकलेट घ्या ना पहिला अरे वाह सही करे अरे बघायला गेली तरी सही कर आला काढा या पुढे या बाजूला नंबर आला अरे काय ना बिंदास कुठे राहिलाय 107 अरे वा 1204 हॅलो रूम नंबर 1204 शारदा पावसकर अरे हॅलो
कृपा करून जरा सगळ्यांनी जरा बसून घ्या. नंबर बाकी आहे, जरा प्लीज जरा सगळ्यांनी बसून घ्या. नंबर 2001. ये तुझी आली का नंबर 402. 46. राजा लोकरे. हा घेतला भाजी नंबर काय अरे वाह नहीं है त्या दरम्यान एक 50 लाखाचा विषय झालेला. राजन वाकळकरांना 50 लाख दिलेले आहेत म्हणजे कमिटीकडे जमा आहेत असा तो विषय होता एकंदरीत. हे आपण सभेमध्ये चर्चा केली होती. परंतु आता एक सकाळी अजय नारायण साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की 7,000च्या व्यतिरिक्त अन्य पैसे दिलेले नाहीयेत. त्यामुळे ती निव्वळ अफवा समजावी. इथे जरा 2 मिनिटं फक्त. आपली पोची आलेली आहे आणि आता महानगरपालिकेचं पाणी लवकरच येईल. महानगरपालिकेचं पाणी जसं आपल्याला चालू होईल तसं आपण पजेशन बाबत विचार करू. तोपर्यंत जरा कमिटीशी तुम्ही संपर्क करा आणि एक सभा आपली घेतली जाईल लवकरच. कोणाला काही सांगायचं असेल तर सांगू शकता. हॅलो, पाणी एक महानगरपालिकेचा विकासाची माणसं आहे. त्यांचं म्हणणं आहे 2-4 दिवसात पाण्याचं कनेक्शन चालू होईल. पाण्याचं कनेक्शन चालू झाल्यानंतर आम्ही एक विकासकाची चर्चा करू आणि त्याप्रमाणे अशीच आपली एक सभा घेऊ, सर्वसाधारण सभा, आणि त्याच्यात आपलं हे लवकरात लवकर आपण करूया. आणि काय करायचं पेपर ठेव ना पहिले.
पार्टी पाहिजे. आपण एकदा पदी टाकले